तर शिवाजी हे अतिउच्चतेचं प्रमाण असं आपण म्हणू शकतो. बऱ्याच जणांनी त्याला असा पण अर्थ केला की शिवाजी या शब्दाला जर कधी उलट वाचलं तर जीवाशी होतं, ज्याने हयातभर जीवाशी खेळून आपल्या सगळ्यांना संरक्षित केलं ते शिवाजी. परंतु आत्ताची युवा पिढी पाहिली, आत्ताचे विद्यार्थी पाहिले आणि आत्ताचे लहान लहान पोरं पाहिले की जे काहीतरी करू पाहत आहेत, तर त्यांच्यासाठी शिवाजी म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर त्यांनी फक्त त्यांना एवढंच सांगायला पाहिजे की शिवाजी मधला शि हा शिकण्याचा आहे, वा हा वाचण्याचा आहे आणि जी हा जिंकण्याचा आहे. अरे शिकायचं, वाचायचं आणि जिंकायचं म्हणजेच शिवाजी. आणि ही जर नवीन पायंडा पडला, मला वाटतं की आपणच तयारी करायची असते ह्या सगळे अर्थ, हे बोध, की आजच्या घडीला आम्हाला तलवार जी आहे शिवाजी महाराजाची ही कुणाला गुपसायला जायची नाही. ती तलवार आपल्याला देवाऱ्यात ठेवायची, पुजायला. दसऱ्या दिवशी त्याचं पूजन करू. आताच्या युवा पिढीला जर खरंच सामर्थ्यानं काहीतरी घडवायचं असेल तर तुम्ही तलवार हाताची खाली ठेवून त्याच्यात तुम्ही लेखणी घेतली पाहिजे. आणि विशालगडनं लेखणी घेतली आणि हा इतिहास घडला, नाहीतर घडलाच नसता. त्यामुळे आता आपल्याला ढाल लागणारच नाही, कुणी पाठीमागून वार करणारे येणारच नाहीत. जे काही वार करणारे पुढून वार करणारे निघून गेले. मग आपल्यावर जे छुपे वार होतात त्याच्यापासून वाचण्यासाठी आता आपल्या पाठीवर एक दप्तर असलं पाहिजे आणि त्या दप्तरात छान छान चरित्रात्मक पुस्तक असली पाहिजे महापुरुषांची, जेणेकरून ती तुमची ढाल बनून तुमचं सामर्थ्यानं रक्षण करतील.